कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरात दिव्यांग भवन उभारण्यात येणार आहे। सुमारे 11 गुंठे जागेत उभारण्यात येणाऱ्या या नियोजित दिव्यांग भवनासाठी 15 फूट खोल खड्डा खोदलाय। स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून महापालिका प्रशासनाने हे काम रेटण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांनी त्याला विरोध दर्शवून काम बंद पाडलं। आता खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं असून दुर्गंधी आणि डासांचं साम्राज्य निर्माण झालंय। खड्ड्याला कंपाऊंड नसल्यानं भटक्या गायी किंवा कुत्री या खड्ड्यात पडतायत, तसंच लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। महापालिकेनं तातडीनं हा खड्डा मुजवावा आणि या ठिकाणी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारावं अशी मागणी स्थानिक नागरिक आणि नगरसेविका माधुरी नकाते यांनी केली आहे। दिव्यांग भवन बांधण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं मंगळवार पेठेतील बेलबागमध्ये स्वयंवर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेली 11 गुंठे जागा दिली आहे। दिव्यांग भवन उभारण्यासाठी 1,70,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। दरम्यान इमारतीच्या बांधकामासाठी गेल्या वर्षी भला मोठा खड्डा खोदण्यात आलाय। एकीकडे प्रस्तावित दिव्यांग भवनाची संरक्षक भिंत मेहंदी बोळात येणार आहे, त्यामुळे हा बोळ बंद होणार असून नागरिकांना मंडलिक गल्लीत ये-जा करता येणार नाही। त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी भवनच्या बांधकामाला विरोध करून काम बंद पाडलंय। वास्तविक दिव्यांग भवन मध्यवर्ती बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात उभारावं, पण केवळ 3 मीटर रस्ता असलेल्या जागेत हे दिव्यांग भवन उभारलं तर ते दिव्यांगांच्या आणि नागरिकांच्या गैरसोयीचं असेल। त्यामुळे महापालिकेनं बेलबागेतील नियोजित दिव्यांग भवन रद्द करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांसह दिव्यांग बांधवांकडूनही होत आहे। दुसरीकडे भवन बांधण्यासाठी 15 फूट खोल खड्डा खोदला असून त्यामध्ये आता पाणी साचलंय। या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली असून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे। परिणामी बेलबाग परिसरातील नागरिक हैराण झालेत। हा दिव्यांग भवनासाठी म्हणून खोदलेला आहे। हे जे इथल्या नागरिकांची कुठल्याही विचारपूस केली नाही की इथं दिव्यांग भवन करूया का। ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या इथल्या लोकांचं ही होती समस्या, तर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व्हावी। तर इथल्या अधिकाऱ्यांचं जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांचं डायरेक्ट इथं येऊन त्यांनी खड्डा पाडून वगैरे हे आम्ही इथं हे करणारच अशा यानं दांड ही करून सगळ्या बेकायदेशीर सगळ्या लोकांना सांगून रस्ता बंद करणार आम्ही ते करणारच आहे, तुम्ही मध्ये काय पडू नका अशा सगळ्यांना त्यांचं दमदाटी करून हे केलेलं काम आहे। ह्याला स्थानिक आम्ही नागरिकांनी सगळ्यांनी बंद पाडलेलं आहे काम। सध्या आमच्या नागरिकांच्या ते इथं पाण्यात जे साचलेलं आहे हे बघायला सुद्धा कोण महानगरपालिकेचे अधिकारी आलेले नाहीत की इथं काय झालं। इथं गाई म्हशी कुत्री वगैरे मरून वगैरे पडतात पाण्यात। हा जो खड्डा पाडलेला आहे तिथे भरपूर पाणी वगैरे साठलेलं आहे। अतिशय दुर्गंध सगळीकडे पसरलेला आहे। याचा लहान मुलांना, महिलांना, वयस्कर लोकांना याचा भरपूर त्रास होतो। त्याच्यामुळे प्रत्येक घरटी नाही म्हटलं तरी एकतर पेशंट आहेच। स्थानिक नागरिकांनी दिव्यांग भवन रद्द केलं नाही तर महापालिका निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता। त्यावेळी लोकप्रतिनिधींनी नागरिकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती। नागरिकांच्या मागणीस्तव तसंच दिव्यांगांच्या गैरसोयीचं ठरणारं हे भवन रद्द करून त्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारावं अशी मागणी नगरसेविका माधुरी नकाते यांनी केली आहे। खड्डा खूप मोठा आहे, ह्याच्यात पाणी आहे। साहेबांना आम्ही बोलवलं, खासदार साहेब आले, पालकमंत्री आंबेडकर साहेब आले, त्यांनी तोपर्यंत आम्हाला इथं स्थगिती देऊया तात्पुरती, कारण आचारसंहिता असल्यामुळे तिथं काय करता येत नव्हतं। आणि ह्या जनतेच्या मागणीनुसार इथं आम्हाला विरंगुळा केंद्र पाहिजे आहे। खरं खड्डा हा लवकरात लवकर मुजवायला पाहिजे, कारण जवाहरनगरमध्ये जशी दुर्घटना झाली तशी इथं दुर्घटना होऊ नये। कारण मुलं इथं बॉल खेळतात, बॉल आणायला म्हणून कडेकडेनं जातात, गाई म्हशी याच्यात किती वेळा पडलेल्या आहेत। आणि आता हे पाणी महिलांच्या म्हणजे घरात चाललेलं आहे ते। दिव्यांग भवनासाठी खोदलेल्या या भल्या मोठ्या खड्ड्यात मोकाट गायी आणि भटकी कुत्री पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्यात, तर या परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय। महापालिकेनं ताबडतोब हा खड्डा मुजवावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय।